जय श्रीराम। ही गोष्ट आहे रामायण काळामधली। माता कैकेयीच्या हट्टासाठी आणि पिता दशरथ यांनी तिला दिलेल्या वचनासाठी प्रभू श्री रामचंद्र हे आपली पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्या समवेत वनवासाला जाण्यासाठी तयार झाले। माता पित्यांचा आशीर्वाद घेऊन आणि अयोध्यावासी नगरजनांचा निरोप घेऊन या तिघांनीही अयोध्या सोडली। काही अंतर चालत गेल्यानंतर त्यांना वाटेत नदी लागली। आता जर पुढे जायचं असेल तर ही नदी पार करणं हे अत्यंत गरजेचं होतं। त्यावेळेला त्या नदीच्या किनाऱ्यावरती केवट नावाचा एक नावाडी आपल्या नौके समवेत उभा होता। प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्याला नदी पार करून पहिलं तरी पोचवावं म्हणून त्या नावाड्याकडे विनंती केली। प्रभू श्री रामचंद्र हे मनुष्य रूपामध्ये आलेले भगवंतच आहेत हे त्या नावाड्यानं तात्काळ ओळखलं। तो म्हणाला, प्रभू, मी आपणा तिघांना सुद्धा माझ्या या नौकेतून पहिलं तरी पोहोचवेन, पण तत्पूर्वी आपल्या या चरणांची मी पूजा करावी अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे। प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, केवटा, मी आता अयोध्यापती राहिलेलो नाहीये, मी आता राजा सुद्धा राहिलेलो नाहीये, मी आहे केवळ एक सामान्य असा वनवासी, तेव्हा माझ्या चरणांची पूजा करून तुला काय मिळणार आहे? प्रभू श्री रामचंद्र आपल्या चरणांची पाद्यपूजा करू देण्याची परवानगी आपल्याला देत नाहीत हे केवटाच्या लक्षात आल्यानंतर त्याला एक युक्ती सुचली। तो प्रभू श्री रामचंद्रांना म्हणाला, प्रभू, आपल्या अहिल्या उद्धाराची कथा मी ऐकलेली आहे। मी असं ऐकलं आहे की आपल्या चरणांची धूळ एका शिळेला लागता क्षणी त्या शिळेची स्त्री झाली। या नौकेवरती खरं तर माझा उदरनिर्वाह चालतो। घरी माझी पत्नी आणि माझी मुलं आहेत, त्यांचं पोट भरण्यासाठी मला या नौकेचाच आधार आहे। तेव्हा आता जर तुमच्या चरणांची धूळ ही माझ्या नौकेला लागली आणि त्या शिळेप्रमाणे या माझ्या नौकेची सुद्धा स्त्री झाली तर मग मात्र मी काय करायचं? तेव्हा ते काही नाही, तुमचे हे चरण स्वच्छ धुतल्याशिवाय, त्यांची पूजा केल्याशिवाय मी काही तुम्हाला माझ्या नौकेत बसू देणार नाही। केवटाचं हे बुद्धिचातुर्य पाहून प्रभू श्री रामचंद्रांना मोठं कौतुक वाटलं। त्यांनी केवटाला आपल्या चरणांची पूजा करण्याची परवानगी दिली। केवटाने देखील मग आपल्या भोळ्या भक्तीनुसार प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणांची पूजा केली। त्या तिघांना आपल्या नौकेमध्ये बसवलं आणि पहिलं तरी सोडण्यासाठी तो तिथून निघाला। पुढे नावेतून प्रवास करत असताना प्रभू श्री रामचंद्र हे केवटाला उद्देशून म्हणाले, केवटा, आम्ही तिघेही वनवासाला निघालेलो आहोत, त्यामुळे साहजिकच आमच्याकडे धन नाहीये। तेव्हा तुझ्या या सेवेचा मोबदला म्हणून आम्ही तुला काय द्यावं? त्यावरती केवट शांतपणे म्हणाला, प्रभू, मी तर केवळ या नौकेचा मालक आहे आणि या नौकेतून तुम्हा तिघांना या नदीच्या पलीकडे पहिलं तरी पोहोचवत आहे, पण तुम्ही तर या त्रिभुवनाचे पालन करते आहात। तेव्हा तुम्हाला जर माझ्या या आजच्या सेवेचा मोबदलाच द्यायचा असेल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा भवनदी पार करून मला पहिलं तरी अलगदपणे नेऊन पोचवा। केवटाचं हे उत्तर ऐकून शांतपणे हसून प्रभू श्री रामचंद्र तथास्तु म्हणाले। छोटीशी गोष्ट पण खूप काही सांगून जाते। मनुष्य रूपामध्ये आलेल्या भगवंताला केवटानं ओळखलं आणि आपल्या बुद्धिचातुर्यानं, आपल्या भोळ्या भक्तिभावानं त्याला जिंकूनही घेतलं। खरं तर भगवंत हा चराचरामध्ये, निसर्गामध्ये आणि प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये असतो। गरज असते ती आपण त्याला ओळखण्याची। आपले आराध्य प्रभू श्री रामचंद्र यांची मनमोहक अशी मूर्ती अयोध्येतील मंदिरामध्ये विराजमान होतानाचा सोहळा आपण सर्वांनी याची देही याची डोळा पाहिला। आता खरं तर गरज आहे ती प्रभू श्री रामचंद्रांना आपल्या या हृदय सिंहासनावर बसवण्याची, त्यांचे गुण, त्यांचे विचार आपल्या अंगी बाळगण्याची आणि त्यानुसारच आचरण करण्याची। असं व्हावं आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेने पुन्हा एकदा या धर्तीवरती रामराज्य यावं, हीच प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी नम्र प्रार्थना। रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा। या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जय श्रीराम।